कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई। कोल्हापूर महानगरपालिकेने CPR चौक ते खानविलकर रोडवरील फुटपाथवर असणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली। 2 महिन्यांपूर्वी अतिक्रमणधारकांना महापालिकेने नोटीस बजावली होती। अतिक्रमण काढणार असा इशारा देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता, मात्र तरी देखील कोणतेही अतिक्रमण न निघाल्याने अखेर महापालिकेने कारवाई केली। या कारवाई दरम्यान किरकोळ वाद देखील झाला आहे। नाही तुम्ही तिथं आम्ही थोडं आल्यानंतर त्यांनी काय घेतलं तुम्ही काय आमच्या याचा थांबला नाही का थांबला नाही पाहिजे आम्हाला आमचा माणूस वर चढला होता तिने एक पत्रक काढलेला पण काका तुम्ही काय म्हणता नाही बरोबर अन्याय पुढे अन्याय पुढं अन्याय तुम्ही अन्यायच करताय का लोक सांगायचं आमचा माणूस काढायला चढला पण पूर्णचा फिरवला आता काय आपण बोलताय बोला ना आता आमचा तर एका नुकसान झालं ना आमचा तिने एक पत्रक काढलेला सर्टिफिकेट तुम्ही काय म्हणता नाही म्हणून सांगणार नाही। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत सर्व फुटपाथ व रस्ते जे अतिक्रमण झालेले आहेत ते मुक्त करण्याचं आपल्या इथे महानगरपालिकेमार्फत काम चालू आहे। तर माझं नागरिकांना आवाहन आहे, ही कारवाई पुढील काही दिवसात सुद्धा चालू राहणार आहे। त्यामुळे त्यांनी स्वतःहून आपले जे काही अतिक्रमण असतील किंवा अनधिकृत बांधकामं असतील ते काढून घ्यावं आणि महापालिकेला सहकार्य करावं। नागरिकांना यापूर्वी नोटीस वगैरे किंवा अतिक्रमण दिले होते का आणि आता किती अतिक्रमण काढले? आता इथे जे आपण अतिक्रमणाची कारवाई केली त्यांना 2 महिन्यापूर्वी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि त्या नोटीस त्यांना परत दाखवण्यात सुद्धा आलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।